नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये परत एकदा मेगा भरती येण्याचे संकेत मिळालेले आहेत. तर एबीपी न्यूज या टीव्ही चॅनल वरती त्या ठिकाणी पोलीस महासंचालनाकडून किंवा पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून बातमी अशी आलेली होती की त्या ठिकाणी जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये परत जवळपास 23,000 प्लस ज्या काही रिक्त जागा आढळून आलेल्या आहेत त्यावर लवकरच मेगा भरती येण्याची दाट शक्यता आहे आणि ती भरती नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये पूर्णपणे येऊ शकते. ही अधिकृत जाहिरात नाही, कुठल्याही लेखी स्वरूपात नाही, फक्त संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जागरूक होणे गरजेचे आहे. आज 3-4 महिने बाकी आहेत नोव्हेंबर डिसेंबर होण्यासाठी. तत्पूर्वीच तुम्हाला जागरूक यासाठी करत आहे की पुढे चालून तुम्हाला याचा भरपूर टाइम मिळावा, यासाठी प्रॅक्टिस साठी वेळ मिळावा, अभ्यासासाठी वेळ मिळावा आणि तुमचं सिलेक्शन प्रोसेस एकदम इझी टू माउथ व्हावा. या ठिकाणी हे भरती मेगा भरती स्वरूपात होणार आहे. तर तत्पूर्वी जे अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत नेमकं रिक्त जागा कुठल्या कुठल्या पदाच्या पदानुसार जागा सांगतो. पोलीस अधीक्षक साठी जवळपास 29 पदे या ठिकाणी असणार आहेत. पोलीस उपनिरीक्षकासाठी 185 पदे एवढी असणार आहेत. पोलीस निरीक्षक 521 पदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक 287 पदे, पोलीस उपनिरीक्षक 2878 पदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 1562 पदे. ओके. आणि सगळ्यात जास्त लॉट्स ऑफ नंबर क्वांटिटी मध्ये असणारे आपलं पोलीस हवालदार त्याला किंवा शिपाई त्याला 23,272 एवढे वेगवेगळ्या स्वरूपाची पदे या ठिकाणी असणार. तुम्ही सर्व पदे एकदा पाहून घ्या, लक्षात घ्या. पूर्णपणे स्क्रीनवर जे तुम्हाला आपल्या बोर्डवर दिसत आहेत ते सर्व पदे तुम्ही एकदा पाहून घ्या, लक्षात घ्या. या ठिकाणी परत परत पदाचा उल्लेख का करत आहे, त्यामध्ये जे काही पदे दिसत आहेत ते अंदाजित पदे आहेत आणि अंदाजित पदसंख्या संपूर्ण असणार आहे. त्यामध्ये पोलीस अधीक्षकापासून पोलीस हवालदार ते पोलीस शिपायापर्यंत सर्व अंदाजित पदसंख्या असणार आहे यामध्ये. आणि अंदाजित पदसंख्या असल्यामुळे त्या फायनल नोटिफिकेशन वरती सर्व पदांचा आढावा येणार आहे. तसेच त्या ठिकाणची अजून पदांबाबत योग्य डिटेल्स नंतर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. यामध्ये तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे, कारण की आता जी मागे भरती झाली पोलीस भरती त्यामध्ये जवळपास लेखी स्वरूपाची परीक्षा झाली, फिजिकल झालं, फायनल मेरिट लिस्ट लागले, आता जॉईनिंग झालेले आहे. ओके. त्याच्यामध्ये परत पोलीस आयुक्तालयाला किंवा तिकडून आपल्याला समजलेलं आहे की अजून काही रिक्त जागा असणार आहेत. त्या रिक्त जागा कशासाठी भरायच्या असतात, तर एकतर युवकांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी, दुसरं पोलीस प्रशासनाचा जो भार आहे तो कमी करण्यासाठी, कामाचा लोड आहे तो कमी करण्यासाठी, शासनाचं सुद्धा त्या ठिकाणी मतलब असतो आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा हित असतं. ह्या दोन्ही गोष्टींचं समतोल बांधण्यासाठी या ठिकाणी भरती जाहीर केलेली असते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुमचं याच्यामध्ये शिक्षण पात्रता जी तुमची इथून मागे भरतीसाठी लागलेली असते, 10वी 12वी ग्रॅज्युएशन कुठलंही पदवी जर असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. वयाची अट सेम राहणार आहे आणि परीक्षेची पात्रता किंवा निवड प्रोसेस सेम मागील भरतीसाठीच या भरतीमध्ये सुद्धा लागणार आहे. यामध्ये आता वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार पदनिहाय जागा, जिल्हानिहाय जागा सुद्धा आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील, परंतु हे अंदाजित आहे जे की तुम्ही भरपूर साऱ्या सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियावर अशा वेगवेगळ्या तुम्ही ज्या अफवा किंवा ओव्हरव्ह्यू माहिती पाहत असतात किंवा या गोष्टी तुम्ही असतात, तर ती जवळपास 23,000 प्लस पदांसाठी रिक्त जी माहिती तुम्ही पाहत असतात किंवा ऐकत असतात ती बऱ्यापैकी होणार आहे मेगा भरती. सो अंदाजित पदनिहाय आणि क्वांटिटी निहाय या ठिकाणी अंदाज तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला असेल. अशाच भरती अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर मला असं वाटतं की नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, प्रश्न असेल किंवा आणखी दुसऱ्या भरतीच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या असतील तर कमेंट करा. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात त्यासाठी सुद्धा तुमचा जिल्हा एकदा कमेंट करा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यानुसार लोकल ते ऑल सगळ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपण तुमच्यापर्यंत
पोहोचू शकतो, हा त्यामागचा खरा हेतू आहे. सो इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम.